गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जर आपण बेसिकली पाहिलं तर आता आपण काय म्हणतो की जेव्हा मार्केट सपोर्ट ब्रेकडाऊन करतं तेव्हा सगळ्या वाईटच न्यूज यायला सुरुवात होते अचानक. याला लाला कलूचा इफेक्ट असं म्हणतात स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये. म्हणजेच काय की पहा, जोपर्यंत मार्केट 25,000 ब्रेक करत नव्हतं तोपर्यंत होप होती आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी समोर येत होत्या की इंडिया US ची ट्रेड डील होईल, त्यानंतर इंडिया आणि UKची जे काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे ते पण झालं, बऱ्याच साऱ्या गोष्टी होत होत्या. परंतु जसं मार्केटने 25,000 ब्रेक करून डाऊन साईड पकडली तसे आता न्यूज यायला लागल्या की TCSने 12,000 एम्प्लॉईजना ले ऑफ करण्याचं ठरवलेलं आहे पुढच्या 1 वर्षामध्ये. म्हणजे साहजिकच आहे की 12,000 लोकांच्या IT मध्ये नोकऱ्या जाणार आहेत. मग याचा इम्पॅक्ट काय काय होणार की जसं की बँकिंग सेक्टरवरती फार मोठा इम्पॅक्ट होईल, कारण IT मध्ये असणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी पगार असतात आणि तेच लोक जे काही लोन्स असतात ते घेतात आणि घरं घेतात किंवा अदर गोष्टी परचेस करत असतात. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट हा बँकिंग सेक्टरवरती होईल, NBFCजवरती होईल, तिथे डिफॉल्ट व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर ज्या हाऊसिंग फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्यावरती होईल. अशा बऱ्याच गोष्टी मग ते एकत्र यायला सुरुवात होते आणि मार्केट पडायला सुरुवात होते. आता कालचा जो ॲक्सिडेंट होता तो जर आपण पाहिला तर तो होता कोटक बँक. लार्ज कॅप असूनही एवढे 7-8% एका दिवसामध्ये पडणं तर नॉर्मल नाही आहे. म्हणजे रिझल्ट थोडा खराब येऊ द्या, काही अडचण नाही, परंतु जे लार्ज कॅप स्टॉक्स असतात तर ते एका दिवसामध्ये 3-4% याच्यापेक्षा जास्त पडत नाहीत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग होणं हे थोडंसं कन्सर्न असल्याचं आपण काय म्हणतो इंडिकेशन आहे. तसंच आता IDFC बँकचाही रिझल्ट आलेला आहे आणि तोही एक्सपेक्टेशनपेक्षा जरी बऱ्यापैकी आपण काय म्हणतो ॲज पर एक्सपेक्टेशन असला तरी तो खूप खराब आहे. म्हणजे एक्सपेक्टेशनही खराब होतं आणि रिझल्टही खराब आला आहे. त्यामुळे आज त्याला ते कसं रिॲक्ट करतात ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आपण US मार्केट पाहिलं तर ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज आहे विथ पॉझिटिव्ह बायस आणि फ्युचर्सही म्युटेड ट्रेड करत आहेत. जर एशियन युरोपियन मार्केट्स पाहिले तर ॲज युज्युअल मिक्स सेटअप आहेत. परंतु आपल्याकडलं मार्केट मारतं परत आहे. म्हणजेच काय, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ग्लोबल मार्केट्स चांगले असतानाही आपलं मार्केट पडतं आहे. मग जर ग्लोबल मार्केट्स जर करेक्शन व्हायला सुरुवात झाली तर मग आपल्याकडे केवढा मोठा प्रॉब्लेम होईल. ओके, म्हणजे ग्लोबल मार्केट्समध्ये करेक्शन येण्याच्या आधी ॲटलिस्ट आपल्याला थोडंसं वरती जाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्या करेक्शनमध्ये म्हणजे ग्लोबल करेक्शनमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. अदरवाईज आपल्याकडे डाऊनसाईड फार मोठी क्रिएट होईल पुन्हा एकदा. आता पाहूयात की प्रत्येक गोष्ट एवढी एक्झॅक्ट प्रेडिक्ट करणं कधीच पॉसिबल नसतं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहणं जास्त गरजेचं आहे. आता जर आपण FIचं सेलिंग पाहिलं तर ते फार मोठ्या प्रमाणावर होतं आहे. कालसुद्धा त्यांनी ऑलमोस्ट 6,000 करोडचं सेलिंग केलं आहे. हा, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 7,000 करोडच्या आसपास बाईंग जरी केलेलं असलं तरीसुद्धा सेलिंगची फिगर फार मोठी आहे आणि लोक FIच्या सेलिंगला किंवा बाईंगला ट्रॅक करत असतात, हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय की ते सेंटिमेंट बॅड करण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावतं. त्यानंतर जे काही आपली US इंडियाची जी ट्रेड डील आहे ती अडकलेली आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये कुठलाही असा मेजर ट्रिगर नाही आहे की जो मार्केटला वर घेऊन जाईल. जर आपण म्हणजे आत्ताच्या एक्सपायरीच्या हिशोबाने जर पाहिलं तर 24,800 हाच एक फार मोठा रेजिस्टन्स झाला आहे. प्रचंड कॉल रायटिंग तिथे झालेलं आहे. त्यानंतर 25,000 आणि 25,200 आणि 25,300 या लेवलला प्रचंड कॉल रायटिंग आहे. डाऊन साईडला जर आपण पाहिलं तर पुट रायटिंग हे 24,500वरती आपल्याला दिसतं. म्हणजे ह्या एक्सपायरीपर्यंत मार्केटला डाऊन साईडला 24,500 आणि अपसाईडला 24,800 आणि मॅक्सिमम 25,000 या लेवलपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न होईल. परंतु 24,500 जो आहे तो जर डेसेसिव्हली ब्रेक झाला तर एक फार मोठी डाऊन साईड ओपन होईल, लक्षात घ्या. कारण इथून मागे जेव्हापासनं जे काही इंडिया पाकिस्तानचं वॉर थांबलं होतं तेव्हापासून जर आपण सिनेरिओ पाहिला तर 24,500च्या जरी खाली मार्केट इंट्राडेमध्ये गेलेलं असलं तरी क्लोजिंग बेसिसवरती कधीच गेलेलं नाही. म्हणजेच काय, जर मार्केटनं 24,500 ब्रेक करून खाली डाऊन साईडला समजा जर क्लोजिंग केलं तर फार मोठा बॅड आपण काय म्हणू शकतो की एक इंडिकेशन मार्केटमध्ये क्रिएट होईल आणि फार मोठं सेल ऑफ येईल. आता आपण जर पाहिलं तर यामागे बेसिकली रिझन्स काय आहेत की TCSने केलेलं स्टेटमेंट
कारण त्याच्यामुळे आय टीमध्ये काहीतरी बिघडतं आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजे भविष्यामध्ये इन्फोसिस असेल किंवा टेक महिंद्रा वगैरे या कंपन्यासुद्धा त्यांच्या एम्प्लॉईजना ले ऑफ करू शकतात आणि हा एक फार मोठा कन्सर्न इकॉनॉमीमध्ये क्रिएट केला जाऊ शकतो. कारण आय टी कंपन्यांचेच एम्प्लॉईजना बऱ्यापैकी पगार असतात की जे इकॉनॉमीमध्ये आपण काय म्हणतो बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्यूटही करतात. मग त्या लोकांना जर नोकऱ्या मिळाल्या नाही तर बाकीचे लोक म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असलेले ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यांना फार मोठा धक्का बसण्याची पॉसिबिलिटी आहे. होप सो, पाहूयात काय होतं ते. परंतु जर गिफ्ट निफ्टी आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक साधारण 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होते. जर आपण PCR म्हणजेच पुट कॉल रेशो जर पाहिला तर तो ओव्हरसोल्ड झोनमध्ये 0.64च्या आसपास आहे. म्हणजेच काय की एक जरी डाऊन साईडला झटका बसला तरी मार्केटमध्ये बाईंग येऊ शकतं. परंतु ते काय होतं आहे की जेव्हा जेव्हा बाईंग येतं तेव्हा तेव्हा पुट कॉल रेशो हा इम्प्रूव्ह होतो आणि आपण काय म्हणतो की बाय ऑन डीपपेक्षा आता लोक सेल ऑन राईजमध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत. कारण साहजिकच आहे, मार्केटवरती गेलं की कॉलचे प्रीमियम्स वाढतात थोडेसे आणि ते वाढल्यानंतर लोक पुन्हा तिथे सेलिंगसाठी येतात. म्हणजेच काय की सेल ऑन राईजमध्ये सध्या मार्केट आहे. परंतु डाऊन साईडला जोपर्यंत 24,500 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण काय म्हणू शकतो की मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट होणार नाही, ही लक्षात असू द्या. आता ही जी एक्सपायरी आहे तर यामध्ये FIs प्रचंड शॉर्ट आहेत. 86% त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स आहेत मार्केटमध्ये आणि ओन्ली 14% त्यांच्या बुलिश पोझिशन्स आहेत. तेही हेजिंगसाठी असतात जनरली फक्त. म्हणजे 100% शॉर्ट आहेत असं म्हणा मार्केटवरती, काही अडचण नाही. आता होप सो, पाहूयात काय होतं ते. परंतु एवढं सोपं नाही आहे मार्केटला टॅकल करणं आणि मार्केटला आपण काय म्हणू शकतो की जज करणंसुद्धा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की चांगले चांगले स्टॉक्स तुम्हाला अशा वाईट कंडिशन्समध्येच चांगल्या प्राईजला मिळणार आहेत. कारण जर तुम्ही या वाईट काळामध्ये जर स्टॉक्स खरेदी केले नाहीत, बाय केले नाहीत, तर तुम्ही चांगल्या काळामध्ये त्यांना सेल नाही करू शकत. ओके, हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही चांगल्या काळामध्ये जर तुम्ही बाय करायला गेलात तर साहजिकच आहे तुम्हाला ते महाग मिळणार आहेत. मग जर महाग मिळणार आहेत तर तुम्हाला ते सेल करण्यासाठी अजून महाग होण्याची वाट पाहावी लागेल की ज्याची पॉसिबिलिटी कमी असते. हे लक्षात घ्या. म्हणूनच मी तुम्हाला मागाशी म्हटलं की आपल्याकडे जो सेल ऑफ चालू आहे परंतु ग्लोबल मार्केटमध्ये बाईंग चालू आहे. म्हणजेच काय की तिथे जर समजा करेक्शन आलं तर त्याचा बॅड इम्पॅक्ट पुन्हा आपल्यावरती येऊ शकतो. ओके, म्हणजे त्याच्या आधी ॲटलिस्ट आपल्याला एक बाउन्स बॅक देणं फार गरजेचं आहे. परंतु अचानक शॉर्ट कवरिंग होण्यासाठी एखादी गुड न्यूज ट्रिगर करू शकते. परंतु अशी कुठलीच न्यूज येताना दिसत नाही किंवा असा कुठला इव्हेंटसुद्धा सध्या मार्केटमध्ये नाही आहे. म्हणजे जोपर्यंत तो इव्हेंट येत नाही तोपर्यंत आपण फार जास्त अपेक्षा मार्केटकडनं ठेवू शकत नाही. बघूयात की मार्केट कुठे जाऊन थांबतं आहे. कारण कुठपर्यंत वरती येईल हे तर सांगता येणं फार अवघड आहे. आज काही चांगल्या कंपन्यांचे रिझल्टसुद्धा येणार. त्यामध्ये L&Tच्या रिझल्टवरती खूप साऱ्या लोकांचे डोळे आहेत. कारण L&T ही भारतातली सगळ्यात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये आणि प्लस व्हेरियस क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे. कशा पद्धतीने ते रिझल्ट प्रोड्यूस करतायत आणि गायडन्स काय देत आहेत ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. होप सो, त्यांनी तरी ॲटलिस्ट व्यवस्थित रिझल्ट द्यावेत. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.